लाडकी बहीण योजना केवायसी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती। केवायसी अपडेट, तुमचे प्रश्न व त्यावरील उपाय या व्हिडिओमध्ये अवश्य पहा। सध्या ओटीपी प्राप्त होत नसल्याची समस्या येत आहे। दररोज 2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी या वेबसाईटवर भेट देतात। सर्व्हरवर जास्त ओझे पडल्यामुळे ओटीपी पाठवण्यात अडचण येते। त्यावरील एकमेव उपाय, रात्री 11 नंतर किंवा सकाळी 4 ते 6 या वेळेत प्रयत्न करा, किंवा ऑल्टरनेटिव्ह म्हणून जवळच्या आपले सेवा केंद्रात संपर्क करा। लाडकी बहीण योजना अपडेट, जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळत नसल्याची समस्या। केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर सर्व थकबाकी हप्ते एकाच वेळी मिळतील। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती पुष्टी केली आहे। थकीत हप्ते मिळण्यास साधारणपणे केवायसी नंतर 15 ते 30 दिवस लागू शकतात। आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही अशी त्रुटी असेल तर त्याची मुख्य कारणे ही आहेत: कुटुंबात कोणाचे एचआर रिटर्न भरलेले असणे, घरात एकापेक्षा जास्त महिला असणे, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असणे, कोणीतरी सरकारी नोकरीत असणे। उपाय, तुमच्या घरच्या अर्जातील माहिती तपासा आणि अचूक माहिती भरा। पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसल्याची समस्या। सध्या सिस्टीममध्ये फक्त पती किंवा वडिलांचाच आधार नंबर पर्याय आहे। तांत्रिक समस्यांमुळे इतर पर्याय उपलब्ध नाहीत। सरकारकडून लवकरच नवीन अपडेट येणार आहे। तात्पुरता उपाय, जवळच्या सेवा केंद्रात संपर्क करा। आधार कार्डावरील नावानुसार कोणाचा आधार नंबर वापरावा। आधार कार्डावर वडिलांचे नाव असल्यास वडिलांचा आधार नंबर वापरा। आधार कार्डावर पतीचे नाव असल्यास पतीचा आधार नंबर वापरा। नाव बदलल्यास संबंधित दस्तऐवज सबमिट करावे लागतील। सरकारी नोकरीविषयी प्रश्न, सरकारी कर्मचारी आहात का, या प्रश्नामुळे निर्माण झालेली कन्फ्युजन। आधार कार्डमधून सर्व माहिती सरकारकडे आधीच उपलब्ध आहे। होय किंवा नाही निवडण्याचा फारसा परिणाम राहणार नाही। अविवाहित किंवा विवाहित प्रश्नाविषयी मार्गदर्शन, घरात एक अविवाहित आणि एक विवाहित महिला असल्यास होय निवडा। घरात 2 पेक्षा जास्त महिला असल्यास नाही निवडा। एकच महिला असल्यास होय निवडा। चुकीची निवड केल्यास अपात्र ठरू शकता। केवायसीची अंतिम मुदत, केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत आहे। सध्या चालू महिना अधिक पुढचा महिना। मुदत संपल्यानंतर केवायसी केल्यास योजनेतून बाहेर काढले जाऊ शकता। जर योजना बंद करायची आहे तर प्रक्रिया काय? योजना बंद करण्यासाठी केवायसी करू नका। केवायसी न केल्यास योजना स्वतः बंद होईल। पर्यायी म्हणून जवळच्या सेवा केंद्रात अर्ज करून योजना बंद करता येते। अधिक मदतीसाठी जिल्हा सेवा केंद्रात संपर्क करा। महत्त्वाची सूचना, स्टार हलंत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्या। कोणत्याही समस्येसाठी जवळच्या सेवा केंद्रात संपर्क करा। सर्व माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत स्रोतांवर आधारित। अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त